नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी शासनाने येथे मंजुरी दिलेली आहे। म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जेही लाभार्थी आहेत अशा सर्व योजनेमधील लाभार्थ्यांना 1,500 रुपये प्रमाणाचा हा नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। तर यातील आपण प्रस्तावनामधील थोडक्यात माहिती समजून घेऊया। या प्रस्तावनेमध्ये पहा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना शासनामार्फत राबवल्या जातात। डिसेंबर 2024 पासून हे आर्थिक अनुदान लाभार्थ्यांना त्यांच्या थेट बँकेमध्ये म्हणजेच डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये पाठवण्याची ही तरतूद जारी झालेली आहे। गेल्या महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा ऑक्टोबर 2025 पर्यंतचे हे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेच्या अकाउंट खात्यामध्ये हे डायरेक्ट जमा केले गेलेले आहेत। आता सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना चालू महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य हे देखील डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत। याबाबत शासनाने येथे GR असा निर्गमित केलेला आहे। तर यातील आपण थोडंसं निर्णय समजून घेऊया। तर कोणकोणत्या योजनेतील लाभार्थ्यांना हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे याच्यामध्ये पहा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अशा योजनेतील सर्व लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा म्हणजेच चालू महिन्याचा आर्थिक अनुदान डीबीटी डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर म्हणजेच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये आधार संलग्न जेथे आहे अशा बँक खात्यामध्ये त्यांचे पैसे पाठवण्यात येत आहेत। अशी सर्व निधी आता स्टेट बँकेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। येत्या 2-3 दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा आर्थिक अनुदान हे अदा केलं जाणार आहे। तर यातील तक्ता पहा, थोडंसं आपण समजून घेऊया। तर आपल्या योजनेसाठी शासनाने येथे किती तरतूद मंजुरी दिलेली आहे आणि डीबीटी खात्यात वर्ग केलेली निधी किती आहे आणि डीबीटी खात्यात वर्ग करावयाची रक्कम किती आहे ते देखील आपण या पुढील चार्टनुसार पाहू शकता। सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओ स्टॉप करून देखील या चार्ट मधील माहिती समजून घेऊ शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, एकूण येथे निधी दाखवलेली आहे। आपण पाहू शकता एकूण डीबीटी मार्फत ट्रान्सफर करावयाची निधी पहा किती आहे। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतर हे सर्व आपल्या अशा योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच इतरांना देखील माहित नसेल तर त्यांना देखील याची माहिती द्या मित्रांनो। तसेच आपण चॅनलवरती आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटेल। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।